नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत रव्याचे आणि बटाट्याचे वडे. हे वडे एकदा बनवून खाल्ले तर तुम्ही सारखे बनवता, खूप छान लागतात. हे उकडून बटाटे घेतले, 3 घेतलेले आहेत. बटाटे खिसून घ्यायचे आणि शेंगदाणे घेतलेत, शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरती शेंगदाणे भाजायचे आहेत. भाजलेले आहेत, काढायचे आहेत. बटाटे खिसून घ्यायचे. असेच खिसून घ्यायचे आहेत बटाटे खिसणीने. बटाटे खिसलेले आहेत खिसणीने. शेंगदाण्याचे टरफूल काढायचे आहेत. शेंगदाण्याचं टरफल काढून घेतलेलं आहे आणि अशी फोड करून घेतलेले आहे. गॅस चालू केलाय, कढाई ठेवली, तेल टाकायचंय. तेल गरम झाले, मोहरी टाकायचे. लसूण टाकायचं आहे. हिरवी मिरची तेलामध्ये भाजून घ्यायचे. शेंगदाणे टाकायचे आहेत. बटाटे खिसलेले टाकायचे आहेत. एकत्र बनवून घ्यायचे. एकत्र बनवलं आहे. मीठ टाकायचे चवीपुरतं. लाल तिखट, आणि मीठ एकत्र बनवून घ्यायचे. कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर एकत्र बनवून घ्यायची. छान असं झालेलं आहे. 2 मिनिट ठेवायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. छान अशी भाजी तयार झालेली आहे. 2 मिनिट झालेले आहे. गॅस बंद करायचा आहे. गॅस चालू केलाय. तीच कढाई घेतलेली आहे. पाणी टाकायचे. 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. मीठ टाकायचे. चवीपुरतंच टाकलेलं आहे. या वाटीने 2 वाटी रवा घ्यायचा आहे. 2 वाटी रवा घेतलेला आहे. पाणी गरम झाले. रवा टाकायचा आहे. 2 वाटी रवा आहे. छान असं झालेलं आहे. झाकण ठेवायचं 1 मिनिट. 1 मिनिट झालेलं आहे. झाकण काढायचे. छान असं तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. गरम आहे, मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकायचे.
गरम मध्येच मळून घ्यायचं आहे. थोडंसं घट्टच झालेलं आहे. गरम पाणी टाकायचं आहे थोडंसं आणि मळून घ्यायचं पीठ. जास्त घट्ट पण बनवायचं नाही. छान असं पीठ तयार झालेलं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण बनवायचं नाही, मिडियमच बनवायचं आहे. छान झालेलं आहे. थोडासा गोळा घ्यायचा आहे. लहान नाही घ्यायचा, थोडासा मोठाच घ्यायचा आहे. असंच बनवायचं आहे. आणि बटाट्याची भाजी बनवली ती घ्यायची. बंद करायचे. छान असं तयार झालेलं आहे. असेच बनवायचे आहे. भाजी घ्यायची. बंद करायचे. छान झालेलं आहे. छान असं झालेलं आहे तयार. असेच बनवून घ्यायचे आहेत सगळे. बनवायचे झालेले आहेत. पाणी पण गरम झालेलं आहे. चाळण ठेवायचे. ठेवायचे आहेत. उकडून घ्यायचे. खूप छान लागतात चवीला. पाच मिनिट झाकण ठेवायचे. वाफवून घ्यायचे आहेत. 5 मिनिट झालेले आहेत. झाकण काढायचे. छान असे झालेले आहेत. काढायचे. ताटामध्ये घेतलेले आहेत. असेच उकडून घ्यायचे आहेत सगळे. गॅस चालू केलाय. कढाई ठेवलेली आहे. तेल टाकायचे. फ्राय करून घ्यायचे आहेत वडे. तेल गरम झाले. मोहरी टाकायची. तीळ टाकायचे आहेत. कोथिंबीर एकत्र बनवून घ्यायचे. वडे टाकायचे आहेत. टाकलेले आहेत. तीळ, कोथिंबीर, मोहरी लावून घ्यायचे वड्याला. काढायचे आहेत वडे. 1 मिनिट ठेवायचे आहेत. थोडे राहिले आहेत. जास्त वेळ नाही. झालेले आहेत. गॅस बंद करायचा आहे.
तयार झालेले आहेत. लाल तिखट टाकायचे. छान लागतात असे. तयार झालेले आहेत रव्याचे आणि बटाट्याचे वडे. वडापाव तर आपण सारखा बनवतो. हे वडे नक्की बनवून पहा. खूप छान लागतात हे वडे. रवा वडे तयार झालेले आहेत. झणझणीत आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि खायला पण खूपच भारी आहे. छान झालेले आहेत वडे. छान झालेले आहेत. एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत हे वडे.